नमस्कार. तुमचे केस जर तुम्हाला लांबसडक करायचे आहेत तर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा घरगुती उपाय या ठिकाणी मी घेऊन आलो आहे. ही पेस्ट फक्त 3 दिवस संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी लावायची आणि झोपण्यापूर्वी लावल्यानंतर तुमचे केस 3 दिवसामध्ये वाढणार आहेत आणि ते काळेभोर होतील आणि एकदम लांबसडक असे केस होतील. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत आणि ह्याचा वापर कसा किती प्रमाणात करायचा आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीसह. तर लांबसडक केस असणे हा एक अत्यंत उपयुक्त असा सौंदर्याचा घटक आहे आणि तो सौंदर्य उठून दिसण्यासाठी आपले जे केस आहेत ते लांबसडक असले पाहिजे, काळेभोर असले पाहिजे, त्याच्यामध्ये चमक असली पाहिजे. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये आपण केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो. मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, आज या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे, ज्याच्या सहाय्याने फक्त आणि फक्त 3 दिवसामध्ये तुमचे केस लांबसडक आणि काळेभोर होणार आहेत. त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याची ओळख करून घेऊया. ही लागणार आहे आवळा चूर्ण किंवा आवळ्याची पावडर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गाईचं दूध. आता हे जे गाईचं दूध आहे ते अत्यंत केसासाठी उपयुक्त असतं. नरिशिंग पॉवर मोठ्या प्रमाणात वाढते. त्यानंतर केसाला जे अन्न घटक लागतात ते आपल्याला दुधामधून मोठ्या प्रमाणात मिळतात. आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत आणि ही जी पेस्ट आहे ती पेस्ट आपण आपल्या केसांना लावणार आहोत. तर याची आपण पेस्ट बनवून घेऊया. याची आपण आता मस्तपैकी एक पेस्ट तयार करून घेऊया. हे आपल्याला जेवढे केस आपले लांब असतील त्या प्रमाणात आपण घ्यायचे 2-3 चमचे आणि ही पेस्ट आपण रात्रभर आपल्या केसांच्या मुळाशी लावून ठेवायची आणि सकाळी आपण कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे. असा आपण सलग 3 दिवस जर उपाय केलात तर आपलं जे केस आहेत ते लांबसडक होण्यास आणि काळेभोर होण्यास अत्यंत उपयुक्त असा हा उपाय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा उपाय जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच अद्याप पाहिजे तर तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, म्हणजेच आम्हाला प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो, नवीन विषयासह नवीन उपायासह लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.